नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून. ठाकरे गटामध्ये राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे. मातोश्री या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आलेला आहे. 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे हे वारंवार आमदारांच्या बैठका घेत आहेत. पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावली आहे. मातोश्री निवासस्थानी आमदार पोहोचायला सुरुवात झाली आहे. अनिल परब, अंबादास दानवे, सुनील राऊत, भास्कर जाधव आणि इतर आमदार हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेंद्र, आमदारांना मातोश्रीवर बोलावण्याचं नेमकं कारण काय आहे? बैठकीमध्ये या बैठकीला आमदारांना कशासाठी बोलावलंय? नक्कीच जगदीश, आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल, ठाकरेंचे 6 खासदार आहेत ते बंडखोरी करत जे ते शिंदेच्या सैन्यात त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आहेत विधान परिषदेचे सचिन आहिर, जे पुण्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम करत होते, त्यांनी शिंदेच्या सेनेमध्ये जे ते जात विधान परिषदेचे उपसभापती पद मिळवलं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी खबरदारी म्हणून जे ते आमदारांची बैठक बोलवली. सध्या उद्धव ठाकरेंचे 20 आमदार विधानसभेचे आणि 5 आमदार विधान परिषदेचे आहेत आणि या सर्व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती बैठकीला बोलवले आणि या सगळ्या बैठकीत उद्धव ठाकरे आता या आमदारांना काय मार्गदर्शन करणार, कारण काही खासदार फुटीनंतर आमदार फुटण्याची चर्चा या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे काय नेमकं मार्गदर्शन करणार आहेत हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या बैठकीत आतापर्यंत नितीन देशमुख, महेश सावंत, अनिल परब, अंबादास दानवे, दामू अभ्यंकर, सुनील राऊत, भास्कर जाधव, बाळा नांदगावकर, अंबादास दानवे हे आमदार आहेत, हे उपस्थित आहेत. ठीक आहे महेंद्र, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. आता बातम्या पाहूया पावसासंदर्भात. सुरुवातीला बातमी मुंबईतून. पश्चिम रेल्वेचे प्रवासी हे